जय राधा माधव कुंज बिहारी, जय राधा माधव कुंज बिहारी, जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी, जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी, जय यशोदानंदन ब्रज जनरंजन, जय यशोदानंदन ब्रज जनरंजन, जय यमुना तीरावनचारी, जय यमुना तीरावनचारी, जय राधा माधव कुंज बिहारी, जय राधा माधव कुंज बिहारी, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, जय राधा गोपीनाथ राधे, जय राधा निकुंज बिहारी राधा निकुंज बिहारी राधे, जय गौरनिताय गौरनिताय जय गौरनिताय, जय जय प्रभुपाद जय जय प्रभुपाद, जय जय गुरुदेव गुरुदेव जय जय गुरुदेव, निताय गौर हरि बोल निताय गौर हरि बोल। जय ओम विष्णुपाद प्रमहंस परिवर्जकाचार्य अष्टोत्तरशत श्री श्रीमद एसी भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद की जय। इस्कॉन संस्थापकाचार्य श्रील प्रभुपाद की जय। जय ओम विष्णुपाद परमहंस परिवर्जकाचार्य श्री श्रीमद भक्ति सिद्धांत सरस्वती गोस्वामी श्रील प्रभुपाद की जय। अनंत कोटि वैष्णव वृंद की जय। नामाचार्य श्री हरिदास ठाकुर की जय। प्रेम से कहो श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद की जय। श्री श्री राधा कृष्ण गोप गोपीनाथ श्याम कुंड राधा कुंड गिरि गोवर्धन की जय। वृंदावन धाम की जय। मथुरा धाम की जय। नवदीप धाम की जय। द्वारिका धाम की जय। जगन्नाथपुरी धाम की जय। गंगा माई की जय। यमुना माई की जय। भक्ति देवी की जय। तुलसी देवी की जय। सामवेद भक्तवृंद की जय। ऑल ग्लोरीज टू द असेंबल्ड ड्यूटी हरे कृष्णा। ऑल ग्लोरीज टू द असेंबल्ड ड्यूटी हरे कृष्णा। All glories to the assembled deity Hare Krishna. All glories to the Guru. Om Namo Bhagavate Vasudevaya. Om
ॐ नमो भगवते वासुदेवाय। ॐ नमो भगवते वासुदेवाय। नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवती उत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्तकी। कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपकुमाराय गोविंदाय नमो नमः। हरे कृष्णा। आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ इस्कॉन छत्रपती संभाजीनगरच्या वतीनं आपल्या सर्व भक्तांचं श्रीमद भागवतम सकाळचं जे चर्चासत्र आहे त्याच्यामध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण श्रीमद भागवतमचा 8वा स्कंद 10वा अध्याय आणि श्लोक संख्या 26 ते 38 यावर चर्चा करणार आहोत। या अध्यायाचा शीर्षक आहे देव दैत्य युद्ध। 26 नंबरचा श्लोक याप्रमाणे तस्यान सर्वतो देवा नानावाह ध्वजायुधाः लोकपाला सह गुणे वार्तगीवरुणादय। अर्थ है श्लोकाचा, इंद्राच्या सभोवती नाना प्रकारची वाहने आणि ध्वज आयुधांनी सुशोभित देवगण होते। उपस्थितामध्ये वायू, अग्नी, वरुण, अन्य लोकपाल आणि त्यांचे प्रमुख होते। या श्लोकाचा तात्पर्य दिलेलं नाही। श्लोक संख्या 27 चा अर्थ आहे देव आणि दैत्यांनी एकमेकांच्या समोर येऊन मर्मभेदी भाषणांनी परस्परांचा तिरस्कार केला। नंतर एकमेकांच्या निकट येत ते परस्परांशी द्वंद्व युद्ध करू लागले। श्लोक संख्या 28 हे राजन, बळीराजा इंद्राशी, तारक कार्तिकेयाशी, हेती वरुणाशी आणि प्रहेती मित्राशी युद्ध करू लागला। श्लोक संख्या 29 यमराजांचे कालनाभाशी, विश्वकर्माचे दयमय दानवाशी, त्वष्टाचे शंभराशी आणि सूर्याचे विरोचनाशी युद्ध चालू झाले। श्लोक संख्या 30 आणि 31 चा अर्थ अपराजितांची नमुची आणि अश्विनी कुमाराशी ऋषपर्वा युद्ध करू लागला। बळीच्या बाणासूर प्रवृत्ती 100 पुत्रांशी सूर्यदेव युद्ध करू लागला आणि चंद्र राहूशी युद्ध करू लागला। वायू पुलोमाशी आणि शंभू निशंभू सर्वशक्ती संपन्न देवी भद्रकालीशी दुर्गादेवी युद्ध करू लागले। श्लोक संख्या 32 आणि 34 हे अधिराम परीक्षित महाराज, भगवान शिवाचे जंभाशी, विभा वसुसे महिषासुराशी आणि इल्लव आणि त्याचा भाऊ वातापी यांचे ब्रह्मदेवाच्या पुत्राशी युद्ध चालू झाले। दुर्मेश आणि कामदेव, उत्कल आणि मातृका देवी, मरुत आणि निवात, कवच, वसु आणि कालकेय असुरगण, विश्वेदेव देवगण आणि पौलोम असुरगण आणि रुद्रगण तथा क्रोधवश नामक असुरगण असे युद्ध होऊ लागले। श्लोक संख्या 35 हे सर्व देव आणि असुर आक्रमक पवित्रात युद्धभूमीवर आल्यामुळे त्यांनी संपूर्ण सामर्थ्यानेशी परस्परावर प्रहार केला। सर्वच विजयाकांक्षी असल्यामुळे द्वंद्वयुद्ध करीत ते एकमेकावर तीक्ष्ण बाण, तलवारी आणि भाल्यांनी आक्रमण करू लागले। श्लोक संख्या 36
भूषुंडी, चक्रे, गदा, तलवारी, पट्टे, शक्ती, उल्मुख, फ्राश, परशु, निस्त्रेश, भाले, फरीग, मुदुगर आणि भिदी पालासारख्या आयुधांनी त्यांनी परस्परांची मस्तके छाटून टाकली. श्लोक संख्या 37. हत्ती, घोडे, रथ, रथावर बसलेले रथी, पायदळ वाहने आणि त्यांच्यावर स्वार झालेले सैनिक अशा सर्वांचे तुकडे तुकडे होऊन पडले. कित्येकांचे बाहू, मांड्या, माना आणि पाय तुटून पडले आणि कित्येकांचे ध्वज, धनुष्य, कवच आणि अलंकार छिन्न विच्छिन्न झाले. श्लोक संख्या 38. देव दानवाच्या पदाघातांनी तसेच त्यांच्या रथांच्या चाकांनी पूर्ण चूर्ण झालेल्या रणभूमीतून इतकी धूळ वायुवेगाने आकाशात गेली की त्यामुळे धुळीचे मेघ उत्पन्न होऊन त्यांनी आकाशातील सर्व दिशा अगदी सूर्यापर्यंत सर्व काही आच्छादून टाकले. परंतु धुळी पाठोपाठ आकाशात रक्ताचे थेंब उडाल्यामुळे ते धुळीचे आच्छादन वर तरंगत राहू शकले नाही. तात्पर्य श्रील प्रभुपाद की जय. संपूर्ण क्षितिज धुळीने भरून गेले, परंतु रक्ताच्या चिळकंड्या पार सूर्यापर्यंत उडू लागल्या वर ती धूळ आकाशात तरंगत राहू शकली नाही. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवण्याजो योग्य आहे, तो अशी की रक्ताचा प्रवाह सूर्यापर्यंत पोहोचला असे येथे म्हटले आहे, चंद्रापर्यंत पोहोचला आहे असे म्हटले नाही. यावरून असे प्रतीत होते की पृथ्वीच्या सर्वात जवळचा ग्रह चंद्र नसून सूर्य आहे असे विधान भागवतात अन्यत्रही करण्यात आले आहे. आम्ही या सत्यावर अनेकदा टिप्पणी केली आहे. प्रथम सूर्य, नंतर चंद्र, नंतर मंगळ, गुरु इत्यादी. सूर्य पृथ्वीपेक्षा 9,30,00,000 मैल दूर असल्याचे म्हटले आहे आणि भागवतानुसार चंद्र सूर्यापासून 16 करोड मैल दूर आहे. याचा अर्थ असा आहे की पृथ्वी आणि चंद्रातील अंतर 9,50,00,000 मैल इतके असले पाहिजे. मग जर एखादे अंतराळयान ताशी 18,000 मैल या गतीने प्रवास करीत असले तर ते केवळ 4 दिवसात चंद्रावर कसे काय पोहोचू शकेल. या गतीने प्रवास करणाऱ्याला किमान 7 महिने तरी लागतील. म्हणून केवळ 4 दिवसात एक अंतराळयान चंद्रावर जाते ही केवळ अशक्य बाब आहे. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकः मध्यं ददाति स्वपदान्तिकं. नमः ओं विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने. नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाशातदेशतारिणे. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. हे कृष्ण करुणा सिन्धु दीनबन्धु जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. श्रील प्रभुपाद की जय. हरे कृष्णा. आपण स्कंद क्रमांक 8 अध्याय क्रमांक 10 अध्यायाचा शीर्षक आहे देव आणि दैत्य युद्ध. आज आपण ह्या 26 ते 38 या श्लोकावर चर्चा करणार आहोत. 26 ते साधारणतः 37 या श्लोकाचं तात्पर्य दिलेलं नाही. 38 या श्लोकाचं तात्पर्य दिलेलं आहे. आपण बघतो
मागचा जो अध्याय आहे मोहिनी मूर्ती अवतार, म्हणजे कशा प्रकारे देव आणि दानव यांनी एकत्र क्षीर मंथन केले. क्षीरसागरामधून मंथन केल्यानंतर कशा प्रकारे अमृत निघाले आणि हा जो 8 नंबरचा जो अध्याय होता त्याच्यामध्ये क्षीर मंथन कशा प्रकारे झालं आणि ह्या अध्यायाच्या शेवटी कशा प्रकारे अमृत हे देव आणि दैत्य यांच्या अथक परिश्रमाने मिळाले. परंतु ही जी दानववृत्ती आहे, ह्या दानववृत्तीमुळे देव आणि दानवामध्ये युद्ध हे अमृत कोणी अगोदर प्यायचं किंवा अमृताचा वाटेकरी कोण असणार याच्यामध्ये परस्परामध्ये युद्ध चालू झालं, म्हणजे लढाई चालू झाली. त्यानंतर आपण 9व्या अध्यायामध्ये बघितलं की भगवान श्रीकृष्णांना अमृत हे केवळ देवतांनाच द्यायचं होतं. हे अमृत दानवाला मिळायला नको, कारण त्याचा उपयोग ते विपरीत उपयोगासाठी करणार होते. आणि हे जे दानव होते ते भगवंताची पूरक नव्हते किंवा भगवंताची भक्त नव्हते, आणि दानव हे केवळ भगवंताच्या विपरीत कार्य करणारे होते. देवता हे केवळ भगवंतावर आधारित म्हणजे निर्भय होते. ह्यामध्ये आपण बघितलं की कशा प्रकारे भगवंतांनी मोहिनी अवतार धारण करून दैत्यांना दानवांना आपल्या पाशामध्ये अडकून कशा प्रकारे हे जे अमृत आहे हे देवतांना मिळवून दिलं. परंतु याचा परिणाम काय झाला की देव आणि दानव यांच्यामध्ये भरपूर एकमेकाविरुद्ध द्वेष वाढला आणि ह्या द्वेषाचं रूपांतर युद्धामध्ये झालं. कारण तो द्वेष इतका म्हणजे वाढल्या गेल्यामुळे त्यांना परस्पर युद्ध करावं लागलं. तर हा जो 10वा अध्याय आहे, ह्या 10व्या अध्यायामध्ये देवता आणि दानव यांच्यामध्ये कशा प्रकारे युद्ध झालं त्या युद्धाचं वर्णन ह्या 10व्या अध्यायामध्ये केलं. तरी सुद्धा देवतापेक्षा ह्या दानवाची शक्ती जास्त असल्यामुळे देवता हे पराभूताच्या रस्त्यावर दिसत होते किंवा पराभूत होतील असे वाटत होते. तेव्हा भगवंतांनी कशा प्रकारे त्यांना मदत केलेली आहे. तर ह्या संपूर्ण युद्धाचं वर्णन ह्या 10व्या अध्यायामध्ये केलेलं आहे. जर आपण ह्या 10व्या अध्यायाचं मागचं जर सत्र जर ऐकले असतील तर तुमच्या लक्षात येईल की युद्धाची कशा प्रकारे सुरुवात झाली. परस्परामधील द्वेषामुळे देव दैत्यामध्ये पुन्हा युद्धाला तोंड फुटले. दैत्यांच्या डावपेचामुळे देवांचा पराभव व्हायची पाळी आल्यावर भगवान विष्णू त्यांच्यासमोर प्रकटले.
10व्या अध्यायातील घटनाचे हे सार आहे. दैत्य लोकांनी ह्या दानवांनी फार डावपेच केल्यामुळे देवांचा पराभव होण्याची वेळ आली होती. आणि हे आल्यानंतर देवतांनी भगवंतांना प्रार्थना केली आणि त्यांच्यासमोर ते प्रकटले. देव आणि दानव दोघेही ऐहिक कार्यकलापात निष्णात आहेत, परंतु देव परमेश्वराचे भक्त आहेत, तर असुर अगदी विपरीत स्वभावाचे आहेत. आपण बघतो की देव हे परमेश्वराचे भक्त आहेत आणि दानव हे त्यांच्या विपरीत आहेत. देव दानवांनी अमृत प्राप्तीसाठी समुद्र मंथन केले, परंतु दानव अभक्त असल्यामुळे त्यांना अमृताचा थेंबही मिळाला नाही. या ठिकाणी स्पष्ट करण्यात आले आहे की दानव हे अभक्त असल्यामुळे त्यांना अमृताचा एक थेंब सुद्धा भेटला नाही. देवांना अमृत दिल्यानंतर भगवान विष्णू गरुडावर आरूढ होऊन आपल्या धामात गेले, परंतु दुःखी आणि कष्टी झालेल्या दानवांनी पुन्हा देवावर आक्रमण केले. ज्यावेळेस भगवंतांनी देवतांना अमृत हे दिलं, अमृत दिल्यानंतर ते आपल्या धामात परत गेले, परंतु याचा परिणाम काय झाला की हे जे दानव होते, दैत्य होते, हे फार दुःखी झाले आणि त्यांनी परत या देवतांवर आक्रमण केले. याच्यामध्ये दाखवलेलं आहे की विरोचन पुत्र बळी दानवाचा सेनापती झाला. युद्धाच्या आरंभी देवांचा दैत्यावर विजय होऊ पाहत होता, परंतु इंद्र बळीशी लढत होता आणि वायू, अग्नी तथा वरुण इत्यादी देव दैत्याधिपतींशी लढत होते. यावेळी असुरांचा पराभव झाला. तेव्हा स्वतःचा जीव वाचवण्यासाठी त्यांनी भौतिक डावपेचांनी अनेक भ्रम उत्पन्न केले. यामुळे अनेक देव सैनिक मृत्युमुखी पडले. इतर कोणताही उपाय नाही हे जाणून देव पुन्हा एकदा पूर्ण पुरुषोत्तम भगवान विष्णूंना शरण गेले. भगवंतांनी तेथे प्रकट होऊन असुरांना मायाजाल नष्ट केले. कालनेमी, माली, सुमाली, माल्यवान हे सर्व असुरांचे भगवंताशी लढताना मृत्युमुखी पडले आणि देवतांची सर्व संकटातून सुटका केली. या अध्यायामध्ये आपण जाणतो की कशा प्रकारे हे देवता भगवंतावर आश्रित असतात आणि हे परत भगवान विष्णूंना शरण जातात आणि शरण गेल्यानंतर भगवंत त्यांची ह्या दानवाच्या याच्यामधून या सुटका करतात, यांची सुटका करतात. तर या अध्यायामध्ये एक आपण बघतो की प्रत्येक वेळीस हे देवता भगवंतावर आश्रित असतात आणि भगवंतावर आश्रित असण्याचा काय परिणाम होतो आज याच्यामध्ये आपण बघतो आहे की त्याचा परिणाम काय होतो की देव आणि दैत्य याच्यामध्ये युद्ध होतच असते, परंतु शेवटी देवता हे कमी शक्तिशाली असले तरीही त्यांचा विजय होतो. याला एकच कारण म्हणजे भगवंताची शरण जाणे. हा 38 नंबरचा जो श्लोक आहे याच्यामध्ये एक सर्वात महत्त्वाची गोष्ट आपल्या लक्षात येते की पृथ्वीच्या सर्वात जवळचा ग्रह चंद्र नसून सूर्य आहे. ह्या श्लोकामध्ये स्पष्ट केलेलं आहे. का स्पष्ट केलंय की ज्यावेळेस हे युद्ध होत होतं त्या युद्धाच्या वेळेस एवढं घनघोर युद्ध झालं होतं की याच्यामध्ये बरेचसे दानवाकडनं आणि देवताकडनं बी ही बरेचसे योद्धा जो ते मारले जाऊ लागले होते आणि प्रत्येकाचे मांड्या, माना, पाय तुटून पडत होते. एवढेच नाही तर त्या युद्धाचे जे काही क्षेत्र होतं त्या युद्धाच्या ठिकाणी संपूर्ण धूळ ही आकाशामध्ये उडत होती आणि त्याचप्रमाणे त्या धुळीसोबत हे रक्ताचे जे काही चिरकांडे आहे, रक्ताचा जो प्रवाह आहे तो
उडत होता, परंतु ह्या श्लोकामध्ये स्पष्ट केलेलं आहे की ती धूळ ह्या रक्तामुळे कशी माखली जात होती आणि ती खाली येत होती. या ठिकाणी एक फार महत्त्वाची गोष्ट सांगितलेली आहे की पृथ्वीच्या सर्वात जवळचा ग्रह चंद्र नसून सूर्य आहे. परंतु आपण बघतो की आज हे भौतिक जगातील वैज्ञानिक चंद्रावर जाऊ पाहतात, परंतु या ठिकाणी भागवतामध्येही अन्यत्र उल्लेख केलेला आहे की सूर्य हा पृथ्वीच्या जवळ आहे, चंद्र हा पृथ्वीच्या जवळ नसून का आहे पृथ्वीच्या जवळ? सूर्य आहे. परंतु आपण बघतो की हे जे वैज्ञानिक आहेत, अंतराळवीर आहेत, हे अगोदर सूर्यावर जायचं बघतात. या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे की सूर्य पृथ्वीपेक्षा 9,30,00,000 मैल दूर आहे आणि भागवतानुसार चंद्र हा 16,00,000 मैल दूर आहे फक्त. याचा चंद्र सूर्यापासून भागवतानुसार चंद्र सूर्यापासून 16,00,000 मैल दूर आहे. म्हणजे सूर्य अगोदर येतो आणि चंद्र हा नंतर येतो. याचा अर्थ असा की पृथ्वी आणि चंद्रातील अंतर 9,50,00,000 मैल इतके असले पाहिजे. मग ज्यावेळेस या ठिकाणी एक असा सिद्धांत मांडलेला आहे की अंतराळयान ताशी 18,000 मैल या गतीने प्रवास करीत असले तर ते केवळ 4 दिवसात चंद्रावर कसे काय पोहोचू शकते. आपण बघतो की वैज्ञानिक सांगतात की अंतराळयान ताशी 18,000 किलोमीटर या वेगाने पोहोचते आणि ते 4 दिवसात पोहोचते. पण या ठिकाणी स्पष्ट उल्लेख केलेला आहे की पृथ्वी आणि चंद्रातील अंतर हे 9,50,00,000 मैल एवढे आहे. तर ते या ठिकाणी प्रश्न उद्भवतो की हे 4 दिवसात कसं काय शक्य आहे. या गतीने प्रवास करणाऱ्याला किमान 7 महिने तरी लागतील. म्हणजे हे जे अंतर आहे 18,000 मैल ह्या ताशी या वेगानं जर अंतर जर पार करायचं म्हटलं 9,50,00,000 मैल एवढे, तर याला कमीत कमी 7 महिने लागतील. यावरून आपल्याला लक्षात येते की खरोखरच हे वैज्ञानिक चंद्रावर जातात का दुसरे कुठं जाऊन त्याचा आपल्याला भ्रम पैदा करत आहेत. कारण शास्त्रामध्ये याचा स्पष्ट उल्लेख आलेला आहे. तर आपण याच्यावर विश्वास ठेवायचा किंवा नाही ठेवायचा याच्यावर आपण विचार करू शकता. म्हणून केवळ 4 दिवसात एक अंतराळयान चंद्रावर जाते ही केवळ अशक्य बाब आहे. कारण जर आपण शास्त्राप्रमाणे जर बघितलं तर ही गोष्ट अशक्य वाटते. तर आपण बघतो की भौतिक जगतामध्ये किंवा अगोदर सुद्धा हे युद्ध हे चालू असतातच. भौतिक जगतात सुद्धा आजच्या याच्यामध्ये युद्ध हे चालू आहेत. केवळ स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी किंवा स्वतःसाठी स्वतः वाढवण्यासाठी केवळ तो व्यक्ती असो किंवा एका राष्ट्राचा अध्यक्ष असो किंवा एक राष्ट्र असो, स्वतःची प्रतिष्ठा कशी वाढवावी यासाठी ते किंवा दुसऱ्यावर वर्चस्व कसं दाखवावं यासाठी ते युद्ध करीत असतात. तर आपण बघतो की प्रत्येक व्यक्ती अधिकाधिक भोगवस्तूच्या मागे लागलेला आहे आणि त्यामुळे ते सर्वजण दुःखी आणि असंतुष्ट आहेत. हे युद्ध करण्यामागचा एकच उद्देश असतो की प्रत्येक व्यक्ती हा कशामध्ये लागलेला आहे? भोगवस्तूच्या मागे लागलेला आहे. त्याला असं वाटत असते की ह्या संपूर्ण जगताचा राजा किंवा माझ्या अंडरमध्ये यावं, माझ्या अधिपत्याखाली यावं. प्रत्येक जण हा दुसऱ्यावर वर्चस्व गाजवू इच्छितो आणि काय करू इच्छितो की भोगवस्तूच्या मागे लागलेला आहे आणि त्यामुळे ते सर्वजण दुःखी आणि असंतुष्ट आहेत. याचा परिणाम काय झालेला आहे की प्रत्येक जण हा दुःखी आणि असंतुष्ट आहे. तर आपण बघतो श्रीमद भागवतम मध्ये 8व्या
स्कंदामध्ये 19व्या अध्यायात 21 नंबरच्या श्लोकामध्ये फार सुंदर रीतीने प्रभुपादांनी विश्लेषण दिलेलं आहे की कशा प्रकारे तुम्ही सुखी होऊ शकता किंवा सर्वजण दुःखी आणि असंतुष्ट असण्याचे कारण काय आहे. तो हा जो अध्याय आहे वामन देवाची भिक्षा याचना. ज्यावेळेस बळी महाराजाकडे वामनदेव भिक्षा मागण्यासाठी जातात तर त्यावेळेस बळी महाराजांचा जो गर्व होता की माझ्याकडे संपूर्ण मी हा विश्वाचा अधिपती आहे आणि तुम्ही मागाल ते मी द्यायला तयार आहे. हा 21 नंबरचा श्लोक फार सुंदर आहे. ह्यामध्ये पूर्ण पुरुषोत्तम भगवंत हे म्हणतात. पूर्ण पुरुषोत्तम भगवान म्हणाले, हे नृप, त्रैलोक्यामध्ये इंद्रियांना तृप्त करणारे जितके म्हणून विषय आहेत ते सर्व जरी मिळाले तरीही अजेंद्रिय पुरुषांची संतुष्टी होणार नाहीये. भगवंत याच ठिकाणी स्पष्ट सांगतात की जेवढे काही विषय आहेत, इंद्रिय विषय आहेत, हे जरी तृप्त हे सर्वच्या सर्व जरी मिळाले तरी पुरुषांची संतुष्टी हे होणार नाही, कारण ते समाधानी होणार नाहीत. जीवात्म्यांना आत्मसाक्षात्काराच्या मार्गावरून पथभ्रष्ट करण्यासाठीच हा भौतिक प्रपंचांचा भ्रम अस्तित्वात आहे. ह्या श्लोकाचं तात्पर्य श्रील प्रभुपादांनी अतिशय सुंदर रीतीने वर्णन केलेलं आहे की आपण संतुष्ट कधी होऊ शकतो, संतुष्टीचा मार्ग काय आणि कशा प्रकारे आपल्याला संतुष्टी मिळू शकते. जीवात्म्यांना आत्मसाक्षात्काराच्या मार्गावरून पथभ्रष्ट करण्यासाठीच हा भौतिक प्रपंचाचा भ्रम अस्तित्वात आहे. जो कोणी या भौतिक जगतात राहतो तो इंद्रिय तृप्तीसाठी अधिकाधिक संग्रह करण्याच्या चिंतेने ग्रासलेला असतो. आज आपण बघतो प्रत्येक जण हा पळत असतो, धावत असतो. कशासाठी? संग्रह करण्यासाठी. आणि तो त्या चिंतेने ग्रासलेला आहे, त्या गोष्टीचं त्याला टेन्शन आहे. परंतु जीवाचे वास्तविक ध्येय इंद्रिय तृप्ती नसून आत्मसाक्षात्कार हे आहे. परंतु आज आपण बघतो की प्रत्येक शास्त्र हे तुम्हाला शास्त्र श्रीमद भागवतम सांगते की तुमचं हे ध्येय हे इंद्रिय तृप्ती नसून आत्मसाक्षात्कार हे आहे. यामुळे इंद्रिय तृप्तीत अत्यंत आसक्त असलेल्यांना यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार अंगे असणारी अष्टांग योग पद्धती स्वीकारण्याचा परामर्श दिला आहे. यामुळे ते इंद्रियांना नियंत्रित करू शकतात. इंद्रिय दमनाचे प्रयोजन जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्त होणे हे आहे. जर आपण इंद्रियांना नियंत्रित जर केले तर जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्त होऊ शकतो. भगवान ऋषभदेव आपल्या मुलांना या ठिकाणी फार सुंदर उपदेश देतात. ते म्हणतात की इंद्रिय तृप्ती हे जीवनाचे ध्येय आहे असे मानणारा मनुष्य निश्चितच विषयी जीवन पद्धतीच्या मागे पुरता वेडा होता आणि सर्व प्रकारची पाप कर्मे करू लागतो. जो व्यक्ती इंद्रिय तृप्ती हेच आपले जीवनाचे ध्येय ठरवतो तो काय होतो? ह्या विषयी जीवन पद्धतीच्या मागे लागतो आणि प्रत्येक प्रकारची पाप कर्मे करू लागतो. आपल्या पूर्व पापकर्मामुळे आपल्याला अगोदरच एक भौतिक शरीर मिळाले असून ते क्षणभंगूर असले तरीही आपल्या दुःखाचे मूळ कारण आहे. आता हे जे आपल्याला भौतिक शरीर मिळालेलं आहे हे कशामुळे मिळालेलं आहे? की आपल्या पूर्वजन्माच्या पापकर्मामुळे मिळालेले आहे. आणि हे कसं आहे? क्षणभंगूर आहे. तरीही आपल्याला दुःखाचे
आणि आपल्या दुःखाचे मूळ कारण आहे. हे शरीरच आपल्या दुःखाचे काय आहे? मूळ कारण आहे. हे त्याला समजत नाही. परंतु जीवाने भौतिक शरीर स्वीकारूच नये. वस्तुतः जीवाने भौतिक शरीर स्वीकारूच नये, परंतु इंद्रिय तृप्ती करण्याच्या त्याच्या इच्छेमुळे त्याला भौतिक शरीर प्रदान करण्यात येते. ही जी त्याची इंद्रिय तृप्ती करण्याची जी इच्छा आहे, ह्या इंद्रिय तृप्ती करण्याच्या इच्छेमुळे त्याला काय केलं जाते की भौतिक शरीर प्रदान केलं जाते. किंवा शरीराच्या व्यतिरिक्त तो इंद्रिय तृप्ती कशी करणार, आणि त्याची ही इच्छा असते की आपली इंद्रिय तृप्ती करण्याची. यास्तव माझ्या मताप्रमाणे बुद्धिमान मनुष्याने वारंवार भौतिक शरीरे धारण करण्यास भाग पडणाऱ्या इंद्रिय तृप्तीमध्ये स्वतःला गुंतविणे योग्य नाही. या ठिकाणी ऋषभदेव आपल्या मुलांना सांगतात. श्रीमद भागवतमचा जो 5वा स्कंद आहे, 5वा अध्याय आणि 4थ्या नंबरच्या श्लोकामध्ये अतिशय सुंदर रीतीने ऋषभदेवांनी ची मत मांडलेले आहे. या भौतिक जगातील लोक केवळ वेडेच आहेत, कारण ते करण्यास योग्य नाहीत अशा क्रिया केवळ इंद्रिय तृप्ती करिताच करण्यात गुंतलेले आहेत. या भौतिक जगातील आपण पाहतो की ऋषभदेव डायरेक्टली म्हणतात की या भौतिक जगातील लोक काय आहेत? वेडे आहेत, कारण ते इंद्रिय तृप्ती करण्याकरिताच गुंतलेले आहेत. अशा क्रिया योग्य नाहीत, कारण त्या पापकारक असल्यामुळे कर्त्याला दंड म्हणून भविष्यात शरीर प्रदान केले जाते. आपण जे काही कर्म करणार हो, ह्या कर्माचा जो परिणाम आहे, ह्याचा परिणाम काय आहे की पुढच्या याच्यामध्ये भविष्यामध्ये त्याला दंड म्हणून हे शरीर प्रदान करावेच लागणार आहे. नवीन भौतिक शरीर प्राप्त होताच त्याला भौतिक अस्तित्वातील वारंवार येणारे क्लेश भोगावे क्रमप्राप्त असते. आणि जर भौतिक शरीर जर मिळणार असणार तर त्याला जे काही क्लेश येणार आहेत ह्या शरीराच्या निगडीत आणि ह्या इंद्रिय तृप्तीच्या निगडीत त्याला ते भोगावेच लागणार असणार. अगदी अत्यावश्यक वस्तूचा संचय करून मनुष्याने संतुष्ट राहावे. या ठिकाणी ऋषभदेव फार मोलाचा संदेश देतात की अत्यावश्यक वस्तूचा संचय करून मनुष्याने संतुष्ट राहावे. ही वैदिक अथवा ब्राह्मणी संस्कृतीची शिकवण आहे. वैदिक शिकवण का आहे की मनुष्याला जेवढं काही रिक्वायर्ड आहे, जेवढं काही आवश्यक आहे, तेवढ्याच आवश्यक गोष्टीचा संग्रह करून त्याने मनुष्याने संतुष्ट राहावे. या सर्वोच्च संस्कृतीचे धडे शिकवण्यासाठीच वर्णाश्रम धर्म रचिलेला आहे. ही जी संस्कृती आहे, वर्णाश्रम पद्धती तेवढ्यासाठीच रचलेली आहे. मनुष्याने आपल्या इंद्रियांना नियंत्रित कसे करावे आणि अत्यावश्यक वस्तूचा संग्रह करूनच जीवनयापन कसे करावे याविषयी प्रशिक्षण देण्यासाठीच ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य तथा क्षुद्र आणि ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ तथा संन्यास असे आश्रम वर्णाश्रम धर्मातील विभाग करण्यात आले आहेत. आणि ही जी वर्णाश्रम जी पद्धती आहे, ह्या वर्णाश्रम पद्धतीमध्ये 4 आश्रम आणि 4 हे दिलेले आहेत. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र, ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास असे वर्णाश्रम दिलेले आहेत. एका आदर्श ब्रह्मचार्याच्या भूमिकेत राहून इच्छेनुसार सर्व काही मागावे या बळीच्या विनंतीला मान देत नाहीत. त्यांचे मत असे की संतुष्ट विना संपूर्ण विश्व अथवा ब्रह्मांडातील संपत्ती ही एखाद्याजवळ आली तरी तो सुखी होणार नाही. या ठिकाणी स्पष्ट म्हटलेलं आहे की संपूर्ण ब्रह्मांडातील संपत्ती जरी एखाद्याजवळ आली तरी तो संतुष्ट होणार नाही, जर त्याला तो सुखी होणार नाही. म्हणून मनुष्य समाजात ब्राह्मण संस्कृती, क्षत्रिय संस्कृती, वैश्य संस्कृती जोपासली पाहिजे. जे आवश्यक आहे त्यावर समाधान कसे मानावे याचे लोकांना शिक्षण दिले गेले पाहिजे.
आधुनिक समाजात असे शिक्षण उपलब्धच नाही. या ठिकाणी ही जी संस्कृती सांगितलेली आहे, या संस्कृतीमध्ये स्पष्ट सांगितलं आहे की तुम्हाला कशा प्रकारे शिक्षण दिले गेले पाहिजे, की जे आवश्यक आहे त्यावर कसे समाधान मानावे. असे शिक्षण आपल्याला आजच्या संस्कृतीमध्ये दिलं जात नाही. तर तुम्हाला शिक्षण कशा प्रकारे दिलं जाते, हे शिक्षण केवळ हाऊ टू गेट द मनी, पैसा कसा मिळेल आणि त्या पैशाचा उपयोग इंद्रिय तृप्तीसाठी कसा केला जाईल यावरच शिक्षण दिले जाते. प्रत्येक जण अधिकाधिक संग्रह करण्यात गुंतल्यामुळे शेवटी प्रत्येक जण असंतुष्ट आणि दुःखी आहे. हे आज आपण बघतो की प्रत्येक जण हा असंतुष्ट आहे. प्रत्येक जण हा अधिकाधिक संग्रह करण्यात गुंतल्यामुळे शेवटी प्रत्येक जण असंतुष्ट आणि दुःखी आहे. या कारणास्तव आमचे कृष्ण भावना व्रत आंदोलन सर्वत्र, विशेष करून अमेरिकेत कृषी क्षेत्रे स्थापित करीत आहेत. या प्रकल्पातून केवळ अत्यावश्यक वस्तूवर संतुष्ट राहून अधिकांश काळ आत्मसाक्षात्कार कसा द्यावा याचे उदाहरण दाखवता येईल. इतकेच काय, इंग्रज येण्या अगोदरच आपली जी संस्कृती होती भारतामध्ये केवळ शेतीप्रधान देश म्हटला जायचा. केवळ सर्व गोष्टी ह्या शेतीवर अवलंबून राहायचे आणि तुम्हाला जे काही पाहिजे आहे ते शेतीपासून मिळत असल्यामुळे बाकीचा जो टाइम जो भेटायचा तो केवळ भगवंताच्या आत्मसाक्षात्कारासाठी तुम्हाला वेळ देता यायचा. आणि ह्याच पद्धतीवर श्रील प्रभुपादांनी संपूर्ण जगतामध्ये, विशेष करून अमेरिकेमध्ये कृषी क्षेत्रे स्थापन करण्याची त्यांना सल्ला दिला. आणि कशा प्रकारे तुम्ही ही शेती करून केवळ त्या अन्नधान्यावर अवलंबून राहून आपली उपजीविका चालू शकता आणि तुमच्याकडे जो काही वेळ राहणार आहे त्या वेळेचा उपयोग आत्मसाक्षात्कारासाठी कसा करता येईल आणि भगवंतांना कसा वेळ देता येईल याचं वर्णन केलेलं आहे. याच पद्धतीवर आज सुद्धा इस्कॉन आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ श्रील प्रभुपादांनी जो मार्ग दाखवलेला आहे त्या मार्गाचा अवलंब करून प्रत्येक जण कशा प्रकारे संतुष्ट होईल, आपल्याकडे जे काही आहे ह्यामध्ये कशा प्रकारे संतुष्ट राहील आणि आपल्याला कशा प्रकारे आत्मसाक्षात्कारी होता येईल याचं उदाहरण देते. वर्तमान युगात आत्मसाक्षात्काराचा सर्वात सुलभ मार्ग म्हणजे हरे कृष्ण महामंत्र. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. या ठिकाणी श्रील प्रभुपादांनी अथक परिश्रम करून संपूर्ण जगतामध्ये ह्या मानवजातीच्या उद्धारासाठी चैतन्य महाप्रभूंनी दिलेला हा हरे कृष्ण महामंत्र गात किंवा अवलंबत आपण आपल्या जीवनाचे कसे सार्थक करू शकतो आणि कशा प्रकारे आपण संतुष्ट राहू शकतो याचे उदाहरण दिलेले आहे. तर प्रत्येक व्यक्तींनी, प्रत्येकाने ह्या संधीचा लाभ घ्यायला हवा. ज्या ज्या ठिकाणी इस्कॉनची जी संस्था आहे, ज्या ज्या ठिकाणी इस्कॉनचे प्रोग्राम आहेत किंवा ज्या ठिकाणी इस्कॉनचे भक्त आहेत त्या ठिकाणी त्यांच्याशी संपर्क करून ह्या संधीचा लाभ कशा प्रकारे घेता येईल आणि आपण कशा प्रकारे आत्मसाक्षात्कारी होऊ आणि ह्या भौतिक जगतामध्ये भोगवस्तूच्या मागे न लागता संतुष्ट कसं राहू या पद्धतीचा अवलंब करा आणि निश्चितच आपणा सर्वांना याचा उपयोग होईल. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. श्रील प्रभुपाद की जय.